बातमी आहे पुणे जिल्ह्यातून। उन्हाची चाहूल लागताच पुणे जिल्ह्यातील अनेक गावात गरिबांच्या फ्रीजला म्हणजेच माठ खरेदी करण्याला पसंती मिळताना दिसते। तरुण वर्ग देखील गरिबांचा फ्रीज म्हणजेच माठ खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला गर्दी करताना दिसतोय। मॉडर्न काळात सुद्धा फ्रीजपेक्षाही मातीने बनवलेल्या माठाला मात्र सगळ्यांची पसंती मिळते। याच पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कुंभाराच्या मडक्यांची किफायत जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी समीर गोरडे यांनी। पाहूया। मला 15-20 वर्ष झाली। काय फरक आहे फ्रीज मध्ये आणि माठामध्ये, काय तुम्हाला फरक आहे? फ्रीज मधलं पाणी कसं जरा थोडं त्रास होण्यापेक्षा माठातलं पाण्याने काहीच त्रास होत नाही। किती प्या कसं प्या काय नाही। तसं फ्रीज मधल्या पाण्याचं कसं त्रास होण्याची शक्यता असते, घसा दुखणे सर्दी हे प्रॉब्लेम होतो। तर मग माठातल्या पाण्याचं नाही होत तसं काही प्रॉब्लेम। तुम्ही दरवर्षी कधी माठ खरेदी करता? मी शक्यतो 2 वर्षातून वर्षातून नाही 2 वर्षातून एकदा खरेदी करते। माझं माठ 12 महिने चालू असतं। थंडीचं पण आम्ही माठातच करतो। थंडीमध्ये पण? थंडीमध्ये पण पितो। तुम्हाला कधी असं पाणी बादले का याच्यातलं फ्रीज मधलं किंवा याच्यातलं माठातलं? माठातलं नाही, फ्रीजमध्ये पाण्याचा त्रास होतो, माठातलं पाणी